तदनंतर नक्कीच निलेश देसले साहेब यांना देखील विनंती असेल आपण येऊन स्थानापन्न व्हायचा आपला देखील मान सन्मान. निलेश देसले साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. आपला यथोचित मान सन्मान आयोजकांना विनंती असेल आपल्या वतीने करायचा आहे. खूप चांगला खेळ, खूप चांगली स्पर्धा, अप्रतिम आयोजन, देदीप्यमान आयोजन पाहायला मिळते. आणि आज आपण पाहायला गेलं तर नक्कीच वेळोवेळी आम्हाला सहकार्य आज पाहायला मिळालं. नक्कीच PTC लाईव्ह इव्हेंट सर्व CEO आदरणीय किरणजी दळवी साहेब देखील आज आपल्यासोबत उपस्थित. तब्बल 2 कॅमेऱ्याने स्पर्धा कव्हर केली जाते. खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या वतीनं पाहायला मिळते. ज्या पूर्ण स्पर्धेमधील ज्या महत्त्वाच्या मुवमेंट आहेत ते देखील कॅच करून सकाळी सत्रात आपण पाहिलं. अजित कामटेची झेल देखील खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. PTC लाईव्हच्या पेजवर, इंस्टाग्राम असेल, त्या यूट्यूब असेल, PTC लाईव्ह या पेजवरती झेल आपल्या अप्रतिम अजित कामटे झेल देखील पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन भेटते. त्या आयोजकांना साथ देखील पाहायला मिळते. KD सरांचे असेल, त्यानंतर DJ उदय असतील, त्यानंतर नक्कीच आमचे स्कोरर आदरणीय योगीजी वाघ सर असतील. खूप चांगलं आयोजनाला 4 चांद लावण्याचं काम त्यांच्या वतीने देखील करण्यात येतं आहे. अप्रतिम स्पर्धा, वाखाटाची कामगिरी सर्वांच आयोजकांच्या वतीने करण्यात येते. आपण पाहतो. नक्कीच विनंती असेल आदित्यप्रिया संघाला आपण आपला 12 प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. आदित्यप्रिया संघाचा 12 प्रतिनिधी, त्यानंतर रणजित कट्टे पाटील स्मॅश DG पोपेटा संघाचा 12 धन्यवाद. नक्कीच आपण पाहतो ऑन स्ट्राईक फलंदाज मागील सामन्याचा हिरो सुहास करे आपल्याला पाहायला मिळतोय. खराब थ्रो पाहायला मिळतोय. तर अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट जरूर पाहायला मिळते. पहिला चेंडू नक्कीच धावफलकावर धावसंख्येत 2 श्रीगणेशच्या पाहायला मिळतोय. आपण पाहायला गेलं तर ऑन स्ट्राईक फलंदाज सुहास करे, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज सचिन कारवार. SKची जोडी, A1 जोडी आपण पाहतोय. रणजित कट्टे स्पोर्ट्स DG पोपेटा स्मॅश या संघाच्या वतीने, तर गोलंदाज मोहलर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय साहिल उलवेकर. मला वाटतं 3 S असतील. गोलंदाज देखील SSS आपल्याला पाहायला. साहिल उलवेकर अप्रथम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. कालच मला वाटतंय कुरुकपाडा संघाच्या वतीने खूप चांगली गेम देखील पाहायला मिळाला साहिल उलवेकरचा. आता मात्र दुधात तरवाल लेग बायच्या स्वरूपात धाव फलकावर धावसंख्या ती 6 धावा. खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळही पाहायला मिळतो. नक्कीच साहिल उलवेकर खूप चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतो. आपण पाहतो ऑन स्ट्राईक फलंदाज सुहास करे, ज्याने देखील मागील सामन्यात 16 चेंडू 51 धावा जरूर ठोकल्या गेल्याच, पण येणाऱ्या चेंडूसुद्धा त्याला खूप साऱ्या धावा जमा करायचा आपल्या संघाला जिंकण्यासाठी काळाची गरज आहे मित्रांनो. आणि त्या गरजेसाठी आज सुहास करेला मात्र संघनायकाने ओपनिंगला पाठवलं. नॉन स्ट्राईक फलंदाज सचिन कारवार. सुरेख चेंडू होता, जरूर पंचाने जरूर अपील फेटाळ. पंच जरूर पंचांवर दबाव देखील होता, पण अपील मात्र फेटाळले. आपण पाहतोय क्रेमबोल उत्कृष्ट पंच आम्हाला लाभले गेले आयोजकांच्या वतीने. नक्कीच सचिनजी ठोंबरे मुख्य पंचांच्या भूमिकेत, तर लेख पंच आपण पाहतोय सागर जानुसे. खूप चांगली पंचांची कामगिरी देखील. जितका महत्त्वाचा सामना तितके महत्त्वाचे पंच देखील आयोजकांनी आज मात्र मैदान उपलब्ध करून ठेवले. त्यावेळी आयोजक देखील खूप खूप आभार. 3 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावर धावसंख्येची 6 धावा. बिनगडी बाद. धावफलकावर धावसंख्येची 6. गोलंदाज कोट्यातील पुढचा चेंडू हवे आणखून मारा करला. गोलंदाज साहिल उलवेकर. ऑन स्ट्राईक फलंदाज सुहास करे याच्यासाठी. आता मात्र चेंडू तटून जरूर काढलाय. चेंडू गॅदर करतो तोपर्यंत दोन्ही फलंदाज एका धावेवर समाधान मानतात. अप्रतिम फेकी देखील पाहायला मिळते. 1 धावेने मात्र धावफलक वधारतोय. धावफलकात धावसंख्या ती बिनगडी बाद 7च्या घरात.
गोलंदाज मोहल्यावर फुटचा गोलंदाज. आता मात्र फलंदाज सचिन कारवार. नक्कीच नक्कीच आज आपण पाहायला गेलं तर नक्कीच आज आमच्या चिमुकला देखील वाढदिवस आहे. संग्राम सतीश धायगुडे पाटील यांचं देखील इथे आगमन होतंय. काही वेळानंतर देखील संग्रामचा देखील वाढदिवस साजरा करण्यात येईल. आता माझा चेंडू खेळून काढला. जबरदस्त माइट हिट पाहायला मिळतोय. हा एक जबरदस्त चौकार. गोलंदाजी पाहायला मिळेल. साहिल उल्वेकर यांच्या माध्यमातून एक षटक फेकत गेलं. शून्य गडी बाद केला आणि तब्बल 12 धावा बहाल केला. चांगलं खेळी भेटली सुहास करेच्या माध्यमातून. एक मला वाटतं जबरदस्त चौकार पाहायला मिळाला शेवट चेंडूवर. तदनंतर धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 12च्या घरात. नक्कीच सामना 3 षटकाचा होईल याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन तर सांगी कोट्यातील दुसरे षटक गोलंदाज अनिकेत पाटील मॅन फ्रॉम रोड पाल. खूप चांगला खेळ आपल्या ग्रामीण भागासाठी देखील केला. मागच्या रविवारी पाहिलं तर खूप चांगला खेळ मिडन ओव्हर चक्क फायनलला फेकला असं गोलंदाज अनिकेत पाटील आज मात्र दुसरी गोलंदाजी करतोय. तर समोर फलंदाज एका भन्नाट फॉर्ममध्ये असलेला फलंदाज सुहास करे. खूप चांगला खेळ दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज दरम्यान आपल्याला पाहायला नक्कीच भेटेल. कारण दोन्ही तितक्याच ताकदीचे तितक्याच प्रचंड वेगाचे गोलंदाज आपल्याला पाहायला गोलंदाज मात्र चेंडू तटून काढलाय. नक्कीच लॉगॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या कॉल आणि दोन्ही धाव्या सक्सेसफुलीरित्या दोन्ही फलंदाज जर आपण पाहायला गेलं तर तिन्ही सुहास करे असतील, सचिन कारवार असतील, अनिकेत पाटील असतील, तिन्ही खेळाडू एकाच पिचवर सकाळी प्रॅक्टिस करतात. रोज प्रॅक्टिस करताना आज मात्र एकमेकाविरुद्ध पाहायला मिळतात. तिकट गोलंदाज अनिकेत पाटील आता मात्र आपल्या संघात जिंकण्यासाठी देखील करे. तितकंच प्रतिम फलंदाजी देखील सुहास करे. आज दोघांना आपल्या संघाला जिंकवायचं आहे, पुढे घेऊन जायचं या अहिल्यादेवी चषकामध्ये. तर मात्र चेंडू खेळून काढला. जबरदस्त प्रहार, टायमिंग प्रॉपर. डीजे विनंती असेल आदित्य प्रियालाशी संघाला आपण कोणत्या प्रकारचा विलंब करू नये, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपण खेळायला थोडी सुरुवात करायची. पंच आपण त्यांना ताकीद द्या. आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेत पंच सागर अनुसे, तदनंतर लेग पंचाच्या भूमिकेत सचिन ठोंबरे साहेब यांना देखील आज आपण पाहतोय. जितका मोठा सामना तितके मोठे पंच देखील आयोजकांच्या वतीने आपल्याला देण्यात आले. विनंती असेल आदित्य प्रिया संघाच्या संघनायकाला आपण कोणत्या प्रकारचा विलंब करू नये, आपण खेळ चालू ठेवायचा, कोणत्या प्रकारचा विलंब करू नये. धावफलकावर धावसंख्या ती एक गणगणी षटकारानंतर धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 20 धावा. धावफलकावर धावसंख्या ती 20. अनिकेत पाटील विनंती असेल नक्कीच गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज अनिकेत पाटील. सुहास करेला मात्र समर्थन दिलं जात आहे. खूप चांगला खेळ.
करण्यासाठी आता मात्र चेंडू करतोय हवायचा पर टायमिंग प्रॉपर हा येतो माइट हिट दणदणीत षटकार. चेंडू आले का पंच आपण ताकीद त्वरित सामना चालू करायचा कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. विनंती असेल आदित्य बिर्ला संघाला आपण वारंवार टीम मिटिंग घ्यायची नाही. आपण सहकार्य करायचं आयोजकांना ज्या वतीने खेळ चालू आहे खूप चांगला खेळ चालू आहे मित्रांनो. नक्कीच अशा उन्हाच्या रखरखत्या उन्हात अजून देखील गरम केला ते सुवास करेच्या फलंदाजीमधून मंत्रमुग्ध करणारे फलंदाज आज आपल्या संघासाठी खेळतोय. गेले अनेक दिवस संघर्ष करतोय हा संघर्षमय प्रवास आज मात्र नक्कीच आपण पाहायला गेलं तर रणजित कट्टे पाटील संघाची सलामी जोडी खतरनाक एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक सचिन कारभार ऑन स्ट्राईक सुहास करे एकाला झाकलं तर दुसरा मारतं दुसऱ्याला झाकलं तर दुसरा मारतो. खूप चांगला खेळ दोन्ही संघाच्या दोन्ही फलंदाज मार्फत केला जातो. विनंती असेल आपण कोणत्या प्रकारचा विलंब करू नये कृपया सहकार्य करायचं आहे. आदित्य बिर्ला संघाला विनंती असेल. कोर्टातील फुटचा चेंडू गोलंदाज अनिकेत पाटील आता मात्र दुसरा चेंडू पुन्हा एकदा हवेत खेळून पाडलाय. असा पडदा असा हे दोन बोट असतात ना असे दोन बोट पंच चेंडू हलकाडीतून तट झालाय जरूर एक धाव पूर्ण खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अजिंक्य कटकाळ यांच्या माध्यमातून आणि एक धाव मात्र रोखली गेले. धावफलक एकने वधारतो धावफलकर धावसंख्या येते एक गडी बाद 28 धावा धावफलकर धावसंख्या येते एक गडी बाद 28. दोन षटकाचा खेळ संपला. नक्कीच प्रतिषटक 14.00 सरासरीने 28 धावा मात्र जमा केल्या आहेत. रणजित कट्टे पाटील डीजी पोपेटा स्मॅश या संघाने खूप चांगला खेळ पाहायला मिळतो. विनंती असेल आपण कोणत्या प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाही आदित्य बिर्ला संघाला.
धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतो अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळतं. संगीताची पर्वणी डीजे उदय यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल पंचांना आपण वारंवार त्यांना सांगायचं कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. 2 षटकाचा खेळ संपलाय. 10 फलकावर धावसंख्येचे 28 धावा. एक गडी जरूर बाद झालाय. फलंदाज सचिन कारवार मार्फत. आता मात्र येणारा महत्त्वपूर्ण षटक. या षटकात कमीत कमी 20 ते 22 धावा जमा करण्याचा मानस जरूर असणाऱ्या संघाचा. कारण जर पुढचा संघ पाहायला गेला तितका ताकदीर संघ आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघ मागच्या शनिवारी मागच्या हप्त्यामध्ये त्याने देखील विजयी पदक नक्कीच आपण पाहतोय. आपल्या मान्यवर कक्षेमध्ये अतिथी श्री भरतजी नारनावड साहेब आमचे सर्व दगडीताल संघाचे सर्व त्यांच्या आयोजनातून त्यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना ही स्पर्धा आयोजित केली जाते. ते आमचे सर्व आदरणीय भरतजी नारनावड साहेब सर्व विजडम हेल्थ केअर झेनिथ ग्लोबल डिस्ट्रीब्युटरचे आणि त्यांनी खूप चांगलं समाजसेवा आज आपण दिवसभरात पाहिले. तब्बल 20 ते 25 विद्यार्थ्यांना वही कंपास वाटप करण्यात आले. तदनंतर ज्या महिलांनी स्वतःच्या जीवावर स्वतःचं घर चालवलं असं सर्व 5 ते 6 महिलांचा सत्कार आणि त्यांना गिफ्ट देऊन त्यांचा देखील मान सन्मान करण्यात आला. असे आदरणीय भरतजी नारनावड साहेब यांचे देखील इथं आगमन होते. नक्कीच साहेब तुमचं मी मनापासून आगमन करतो. कारण आपण जर पाहायला गेलं तर इतका चांगला मुकाबला दोन्ही फलंदाज दरम्यान पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाज मोहल्ल्यावर गोलंदाज सागर दरेकर पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढला. जरूर एक धाव मात्र पूर्ण केली गेली आणि दुसऱ्या धावेसाठी कॉल डेंजर एंडला सुहास करे पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केली गेली आणि बाद. एका धावांचा डोंगर देखील उभा करायचा. कारण समोर पाहायला तितका ताकदवर संघ आज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कोणते फुटचा चेंडू तर मात्र फुलटा चेंडूवर हलक्याने तटून काढला. जरूर नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक जबरदस्त चौकार. मोका हा मारला खणखणीत चौकार श्री भरत नारायणवर साहेब यांच्या. धन्यवाद डीजे मास्टर. खूप चांगला संगीताची धून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सागर दरेकर. आता मात्र फुलटा चेंडू होता हरकरी तटून जरूर काढला. एक धाव थोडा क्षेत्राशी हंबल जरूर झालाय आणि दोन्ही फलंदाज 2 मात्र धावा पूर्ण करतात. आपल्या संघासाठी एक धाव किती महत्वाची आहे. दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज हॅपी सिंग आणि फलंदाज सौरभ मोठे यांच्या मार्फत. धावफलक मात्र 2ने वधारतोय. 2 गडी जरूर बाद झालेत. धावफलकावर धावसंख्या येते 35 धावा. 3 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावर धावसंख्या येते 35 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज हॅपी सिंग ज्याने 2 चेंडू तब्बल 6 धावा वसूल केल्यात. ऑन स्ट्राईक फलंदाज हॅपी. तर मात्र खूप सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच निर्धाव चेंडूची फेक होते. या चेंडूची अपेक्षा जरूर सागर दरेकरने केली तर तो चेंडू आता मात्र त्याच्यात सुटतोय आणि धावसंख्या मात्र स्थिरावते. धावफलकावरती मात्र 2 गडी बाद 35 धावा. नक्कीच
गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज सागर दरेकर. आता मला चेंडू खेळून काढलाय पाव्या झेल आणि सुरेख झेल पूर्ण करतोय फलंदाज हॅपी सिंग मात्र बाद. असा कसा बॉल सुटला, ही गेली विकेट. दगडी चाळ मित्रमंडळ आयोजित विकेट विकेट विकेट. संतोष गोस्वामी. तर मात्र चेंडू हलक्यातून तटून काढला. एक धाव पूर्ण. दुसरा वेळ कॉल जरूर असणार कारण 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. धावफलक मात्र स्थिरावत 2ने वाढतोय. धावफलकात धावसंख्या येते 3 गडी बाद. 37 धावा आणि 38 धावांचं आव्हान उभं असणार आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोल्या संघासमोर. त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे. रणजित कट्टे पाटील, आपल्याला विनंती असेल आपण कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाही. याच्यानंतर देखील अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आपण पाहतोय जेवढं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आपण विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपणास की आपण कोणत्याही प्रकारचा विलंब करू नये. आपण यायचं एक मैदानावर आणि आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. रणजित कट्टे पाटील स्मॅश DG पोपेटा संघाला. जरूर आपण पाहायला गेलं तर नक्कीच 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर या 2 दिवशी आपण पाहतोय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर 2024 या चषकाचं आयोजन केलं गेलं आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आयोजन केलं गेलं ते आदरणीय श्री भरतजी नारनवर साहेब यांच्या वतीने यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा प्रत्येक वर्षी साकारली जाते. या स्पर्धेचं विशेष महत्त्व म्हणजे तब्बल 2024मध्ये ही स्पर्धा 2दा साकारली गेली. चेंडू पाहतो चेंडू जुना ते जुना 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 ते जुना 2024मध्ये तब्बल 2दा ही स्पर्धा साकारली गेली. नक्कीच या स्पर्धेत शिल्पकार आदरणीय भरतजी नारनवर साहेब यांचं वारंवार सहकार्य आपल्या आयोजकांना देखील भरपूरदा लाभले. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. साहेबांच्या वतीने आज आपण पाहायला गेलं तर नक्कीच मूकबधीर विद्यार्थ्यांना आज शिक्षण साहित्याचं वाटप करण्यात आलं. तदनंतर पाहायला गेलं तर ज्या महिला रिक्षा चालवतात अशा 5 महिला रिक्षा चालकांचा सन्मान देखील गिफ्ट हॅम्पर देऊन करण्यात आला. असे अजून वेगवेगळे उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतील. कारण आदरणीय आधारस्तंभ श्री भरतजी नारनवर साहेब यांच्या वतीने खूप चांगली संकल्पना वारंवार आम्हाला पाहायला मिळतात. तदनंतर
ज्या मुली कुस्ती खेळतात त्यांचा देखील सन्मान आपण उद्या पाहणार आहोत. अशा प्रतिम अनेक वेगळे उपक्रम आदरणीय भरतजी नारनवड साहेबांच्या माध्यमातून राबवले जातात आणि त्यांना साथ मिळते दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब कळंबोली या संघाचे खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन, करेक्ट कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. या मैदानावर विनंती असेल परेश 11 संघनायक आपण येऊन उपस्थित राहायचं आहे, कारण हा सामना झाल्यानंतर त्वरित नाणेफेक करण्यात येईल, कारण पाहायला गेलं 3 षटकाचा सामना आहे. पण पाहायला गेलं रणजित कट्टे स्मॅश डीजी पोपेट या संघाने 34 धावा जमा करून 38 धावांचं आव्हान उभं ठेवलं आहे. ते नक्कीच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघासमोर दोन्ही शनिवारच्या दिवसातील दावेदार संघ आपण योगेश्वर पाहतो. मागच्या हप्त्यात देखील या संघ आमने सामने खूप चांगला खेळ मागच्या हप्त्यात आपल्याला पाहायला मिळाला आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचा. त्यांनी चॅम्पियन जरूर ठरला, पण आज मात्र नव्या उमेदीने नव्या आशेने दोन्ही संघ आता मात्र एकमेकासमवेत आपल्याला पाहायला मिळतात. कारण जर समीकरण पाहिलं तर नक्कीच 18 चेंडूत 38 धावांची आवश्यकता असणार आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला. विनंती असेल पंचांना आपण सामना त्वरित सुरू करायचा, कोणत्या प्रकारचा विलंब करू नये. आता आपण ताकीद द्या खेळाडूंना, स्पीडअप करा, थोडं सहकार्य करा. स्पर्धा अभिमानाची दैदिप्यमान स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. गेली 5 ते 6 वर्ष या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आदरणीय भरतजी नारनवड साहेब यांच्या माध्यमातून. वारंवार प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना, युवकांना प्रेरणा देण्याची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आदरणीय भरतजी नारनवड साहेब यांचं देखील ताक बनवतोय. साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज पाहायला मिळतोय चिंट्या, तर ऑन स्ट्राईक फलंदाज सागर दरेकर. पहिला चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतो, तिकट मारा, गोलंदाज चिंट्या अप्रतिम गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूच फेक पाहायला मिळते, अप्रतिम टाळ्यांच्या गजरात पहिला चेंडू स्वागत केले गेले, कारण चेंडू तितका चांगला फेकतोय गोलंदाज चिंट्या आपल्या भाज्यामधून. धाव फलक मात्र कोणत्या श्रीगणेश नाही, निर्धाव चेंडूच फेक होते. पुन्हा एक बार चिंट्या हवे एंड करून तयार. लॉन स्ट्राईक फलंदाज सागर दरेकर, लॉन स्ट्राईक फलंदाज श्रीमंडा बेस्टर 360 ठाकूर नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र चेंडू वारंवार सुरेख चेंडू पाहायला मिळतं, अप्रतिम फेक पाहायला मिळतं. सागर दरेकर कोणत्या प्रकारचं उत्तर नाही, निर्धाव चेंडूची फेक. पूर्णपणे दबाव पहिल्या चेंडूपासून योगेश्वर निर्माण केला जातो, कारण धावसंख्या पाहिली तर 18 चेंडूत 38 धावांचं आव्हान उभं ठेवले. आता मात्र 2 चेंडू निर्धाव फेकले गेले. खूप चांगली खेळी, खूप चांगली कामगिरी करते गोलंदाज चिंटे आपल्या संघासाठी. त्याला साथ देखील क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 2 सलग चेंडू निर्धाव फेकते गोलंदाज कोट्यातील पुढचा चेंडू. ऑन स्ट्राईक फलंदाज सागर दरेकरचा विचार केला तर नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी एक ताकदवान आणि मातब्बर खेळाडू गिनला जातो. तो आता मात्र आपली चेंडू सरळ खेळून काढलाय, फिल्डर आहे तिथे एक धाव आणि डायरेक्ट हिट पंचांकडे आपेल. पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज मात्र बाद. सागर दरेकर बॅक टू पवेलियन. आपण तो ट्रिमंडास ठाकूर, मिस्टर KPL ज्याच्या नावावर देखील एक बाईक मिळवली असा ट्रिमंडास ठाकूर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो गोलंदाज मोहल्यावर. तितका छोटीशी मूर्ती पण कीर्ती मात्र महान असणारा चिंट्या पाहायला मिळतोय. 3 चेंडू सलग निर्धाव फेकले गेले. चांगलं कमबॅक, चांगला खेळ आपल्या संघासाठी. पहिल्या षटकापासून दबाव निर्माण करतोय गोलंदाज चिंट्या आपल्या संघासाठी. आज खूप चांगली कामगिरी पाहायला मिळतोय. विनंती असेल पंचांना आपण कोणत्या प्रकारचा विलंब करू नये. आपण
सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. आता मात्र ठाकूर नक्कीच जबरदस्त प्रहार आल्या आल्या ते माइट हिट चौकार. आपण पाहायला गेलं तर नक्कीच गेले 3 चेंडू जो ठाकूर लॉंग स्ट्राईकला वाट बघत होता तो स्ट्राईकवर आता फलंदाज ठाकूर पाहायला मिळतो आणि आल्या पहिला चौकार लगावते मात्र आपले इरादे स्पष्ट करते गोलंदाज चिंट्याच्या विरोधात. मात्र पुन्हा एकदा बसून मारण्याचा प्रयत्न मात्र असा ठरतो एक रिस्की धाव चोरटी धाव दोन्ही फलंदाज दरम्यान पाहायला मिळते. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. एक गडी बाद झालाय. 10 फलकावर धावसंख्या 5 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या षटकातील. परेश इलेव्हन संघनायक आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. परेश इलेव्हन स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी नक्कीच शनिवारचा दिवस पाहायला गेलं तर शनिवारच्या दिवसात जास्त लकी ड्रॉ जिंकणारा संघ कोणता असेल तर परेश इलेव्हन संघ अशी माहिती आम्हाला पोहोचवली गेली जाते. विनंती असेल परेश इलेव्हन संघाला आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समधून स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच आपण पाहतो आता मात्र स्ट्राईकवर फलंदाज सुरेश मोहिते ज्याने मागील आठवड्यामध्ये हंगामा मचावला तब्बल 50 धावा देखील पूर्ण केल्या. तसाच सुरेश मोहिते ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. आता मात्र चेंडू आल्याला खेळून काढला जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज गडी बाद 9 धावा. 12 बॉल 29 येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. आज सुद्धा आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. नक्कीच नक्कीच 12 चेंडू आणि उर्वरित 29 धावांची आवश्यकता. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला रिक्वायर रन रेट 14.50 सरासरी गाठावी लागेल आपल्याला जिंकायचं असेल तर. प्रतिषटक मला वाटतंय 15 धावा जमा करावं लागतील योगेश सर जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर. आवश्यकता असणार आहे तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज टीम मंडास ठाकूर ज्याने अनेक वेळा आपल्या संघासाठी आपला विजयश्री खेचून आणला असा मातबगार खेळाडू स्वतः संघाचा संघनायक प्रतीक ठाकूर ऑन मार्क. तदनंतर नक्कीच ठाकूरने एक चेंडू खेळून काढला आणि कोणत्याही प्रकारची घाई गडबड दिसत नाही. एकच धाव दोन्ही फलंदाज मात्र पूर्ण करतात.
11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज सुरेश मोहिते आपल्याला पाहायला मिळतात. जर जय पराजय या विजयश्री खेचून आणणारा जर कोण असेल आदित्य बिर्ला संघामार्फत तर फलंदाज सुरेश मोहिते ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. ज्या सुरेश मोहितेने मागील हप्त्यात देखील आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ केला. आज मात्र त्यांचा वाढदिवस आहे. आज स्वतःला वाढदिवस गिफ्टसाठी ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतो सुरेश मोहिते. येणारे 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. नक्कीच मातबगार खेळाडूंचा भरला असलेला दोन्ही संघ आज कळंबोली खूप चांगला खेळ. गोलंदाज मोहलर गोलंदाज नक्कीच निर्धाव चेंडूची फेक येते आपण पाहतोय. नक्कीच येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव निर्माण करतोय फलंदाज सुरेश मोहितेवर. पण सुरेश मोहिते याचं जर पृथक्करण पाहिलं तर एक तडाखेबंद फलंदाज आपल्या खेळीसाठी ओळखला जातो. हा दबाव त्यासाठी दबाव झुगारून टाकण्यासाठी तो नक्कीच येणाऱ्या काही चेंडू त्याला हाणाई मारे करावे लागेल. कारण पाहायला गेलं तर समीकरण आता माझा चेंडू भिरकवून दिला आहे. पाहूया अप्रतिम झेल आणि मोठा हादरा बसतोय आदित्य बिर्ला संघाला. फलंदाज सुरेश मोहिते बाद. नक्कीच फलंदाज भली मोठी शिकार अविनाशच्या जाळ्यात फसते. फलंदाज सुरेश मोहिते मात्र बाद होतात. निराशा जरूर पण निराशेचा आशेचा किरण आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अजिंक्य खटकाळ याने मागील हप्त्यात देखील 2 चेंडू 6 धावा असताना मला वाटतं अजिंक्यने भला मोठा षटकार मारून आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणला होता. असाच लॉंग ऑनला खूप भला मोठा षटकार मारून त्याने विजयश्री खेचून आणला होता. तोच अजिंक्य आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर हजर पाहायला मिळतोय. विनंती असेल पंचांना आपण कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. पंच आपण त्यांना वारंवार ताकद द्यायची की आपण कोणत्या प्रकारचा विलंब करू नये. अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा बाकी आहे. विनंती असेल पंच आपण थोडं सहकार्य करायचं आहे. गोलंदाज गोलंदाज अविनाश याला एंड करून मारा करतो. तो स्ट्राईकवर फलंदाज अजिंक्य खटकाळ बाहुबली कळंबोली टेनिस क्रिकेट जर आपण पाहायला नक्कीच निलेश महादेव भगत यांनी जरूर रिटायरमेंट घेतली. पण आता मात्र अजिंक्य खटकाळ दुसरा बाहुबली कळंबोली कॉलनीत आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक अँड वर्क गोलंदाज गोलंदाज अविनाश. आता मात्र चेंडू हव्यात खेळून काढलाय. पाहूयात जो तुझे यार दिल में बजी गिटार मेतो गायर दिलबी गायर. नक्कीच आदित्य बिर्ला संघाला असं जर वाटत असलं कारण खूप सारी अपेक्षा होती फलंदाज अजिंक्य खटकाळ्याच्या माध्यमातून. त्या अजिंक्यने मागील हप्त्यात 2 चेंडू 6 धावा असताना एक भला मोठा षटकार खेचून आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणला होता. तोच अजिंक्य आता मात्र निराशा करून बाहेर परततोय. तदनंतर नक्कीच विनंती असेल आदरणीय श्री कळंबोली गावचे सरपंच आणि माजी नगरसेवक विजय शेठ मनोहर खानावकर साहेब आपल्या विनंती असेल आपण यायचं आहे. आपल्या कॉम्बक अध्यक्ष म्हणून स्थानापन्न व्हायचं आहे. माजी सरपंच कळंबोली गाव, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका तथा अध्यक्ष कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे
विजय शेठ खानावकर साहेब यांना विनंती असेल आपण यायचं आहे, मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज एक धाव आणि एका धावेवर समाधान. खूप चांगलं गोलंदाजी करते गोलंदाज अविनाश जाधव आपल्या संघासाठी. आतापर्यंत 10 फलकावर धावसंख्या येते 3 गडी बाद 11 धावा. नक्कीच या येणाऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अविनाश याच्या मार्फत. विनंती असेल रणजित कट्टे पाटील स्मॅश डीजी पोपेटा संघाला आपण कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. विनंती असेल आपण कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. तदनंतर नक्कीच सन्मानाचे श्री विजय शेठ मनोज शेठ खानावकर साहेबांना देखील विनंती असेल आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. माजी सरपंच कळंबोली गाव, माजी सरपंच कळंबोली गाव, माजी नगरसेवक, तदनंतर डॅशिंग व्यक्तिमत्व अध्यक्ष कळंबोली क्रिकेट अध्यक्ष कळंबोली क्रिकेट असोसिएशन. तर मात्र चेंडू ठाकूर यांनी खेळून काढलाय. नक्कीच शेवटच्या क्षणाला चेंडू भूमिदान होतोय आणि नक्कीच 2 धावा मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड मात्र सुरक्षित करतील. 2 षटकाचा खेळ संपलाय. 10 फलकावर धावसंख्या येते 3 गडी बाद 10 फलकावर धावसंख्या येते 13. विनंती असेल पंचांना आपण त्यांना ताकद द्यायचं, कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. कारण उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 25 धावा, 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाला. तदनंतर विनंती असेल परेश 11 स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाच्या संघनायकाला आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. परेश 11 स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये येऊन रणजित कट्टे पाटील डीजी पोपेटा स्मॅश संघाला विनंती असेल आपण कोणत्याही प्रकारचा टाइमपास करायचा नाही. त्वरित सामन्याला सुरुवात करायची. उर्वरित समीकरण आहे 6 चेंडू आणि 25 धावा, 25 धावा आणि 6 चेंडू. एक भलं मोठं आव्हान आज मात्र आदित्यप्रिया संघाला दिलं आहे पार करायचं. आणि या आव्हानानंतर मात्र विजयश्री खेचून आणणार का आदित्यप्रिया संघ. येणारे 6 चेंडू, या 6 चेंडूत मात्र सर्व विनंती आहे रणजित कट्टे पाटील स्मॅश डीजी पोपेटा संघाला आपण कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. ऑन स्ट्राईक पाहते फलंदाज साहिल उलवेकर, तर गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज सुहास करे कळंबोलीचा बायकर मॅन, ज्याने खूप सारी मेहनत आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये. तर मात्र पहिलाच चेंडू काय करावेत पाहूया. झेल आणि पहिलाच गडी बाद. फलंदाज साहिल उलवेकर बॅक टू पॅव्हेलियन. आता मिळते मात्र डीजेला संधी. हा वेंड करून मारा करतो. ऑन स्ट्राईक पाहतोय फलंदाज शशी जाधव यांना. गोलंदाज भोल्यावर फुटचा चेंडू गोलंदाज सुहास करे. ऑन स्ट्राईक फलंदाज शशी जाधव. तर मात्र पहिला चेंडू खेळून काढला. जबरदस्त प्रहार आणि अप्रतिम झेल. टाळ्यांच्या गजरात झेलचं स्वागत केलं जाते. बाद होते फलंदाज शशी जाधव.
आमच्या मंचावर त्यांचं आगमन झालं आहे. कळंबोली गावचे माजी सरपंच, माजी नगरसेवक, पनवेल महानगरपालिका आणि कळंबोली क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष श्री विजय मनोहर शेठ खानावकर साहेबांचं सुस्वागत आगमन आमच्या मंचावर आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच आपण पाहायला गेलं तर कळंबोली क्रिकेटसाठी खूपदा अनेकदा साहेबांनी खूप मेहनत घेतली गेली आहे. रॉयल संघाच्या माध्यमातून असेल, वैयक्तिक माध्यमातून असेल, असे सर्वात लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं देखील इथे आगमन होतं. नक्कीच आयोजकांच्या वतीनं आपलं म्हणणं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची. चार चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज सुहास करे. आता मात्र आपली बोटांची जादू पाहायला मिळते, अप्रतिम खेळ पाहायला मिळते. गोलंदाज सुहास करेच्या माध्यमातून आज भरून आलाय सुहास, उभरून आलाय सुहास. आपल्या संघासाठी आज मात्र 100% इफर्ट्स पाहायला मिळतं सुहास करेच्या माध्यमातून. खूप चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळतं आणि एकच धाव मात्र दोन्ही फलंदाज. उर्वरित समीकरण 3 चेंडू आणि 24 धावा. परेश इलेव्हन संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. परेश इलेव्हन संघाचा संघनायक विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये येऊन हजर राहायचं. याच्या पुढे होणार सामना तो संघ विजयी होईल त्याच्या विरुद्ध परेश इलेव्हन स्पोर्ट्स क्लब कळंबोली. या दोन संघादरम्यान लढत होईल. विनंती असेल परेश इलेव्हन संघाचे संघनायकाला आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. गोलंदाज मोहल्ल्यावर गोलंदाज सुहास करे, स्ट्राईकवर फलंदाज सालामेर फलंदाज. धन्यवाद. षटकार मात्र पाहायला मिळतोय. या षटकाराची धावफलक मात्र 6ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते 20 धावा. नक्कीच आपण पाहतो तत्पूर्वी 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. कुठेतरी सामना नक्कीच 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 18 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा आदित्यप्रिया संघाला कुठेतरी एकतर्फी सामना. शेवट संघाला मात्र विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी ठरते संघ. रणजित कट्टे पाटील, जी पोपेटा स्मॅश हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बाद फलंदाज मात्र बाद होते. 1 चेंडू आणि 18 धावांची गरज. जन्मभूमी ही कर्मभूमी. विजयी आपण पाहायला मिळतो रणजित कट्टे पाटील स्मॅश. डीजी पोपेटा संघाला नक्कीच डीजी पोपेटा संघाचे सर्व आदरणीय दिनकर शेठ पोपेटा साहेब यांचं देखील आगमन होते. साहेबांना विनंती असेल आपण येऊन आमच्या मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. तदनंतर परेश इलेव्हन कळंबोली संघ. धन्यवाद पंच. अभ्यंतर रूपाची एक मात्र धाव पाहायला मिळते. परेश इलेव्हन स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाला देखील विनंती असेल आपण यायचं त्वरित नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. नक्कीच रणजित कट्टे पाटील स्पोर्ट्स क्लब, डीजी पोपेटा स्मॅश संघाचं खरेदी कसं अभिनंदन. तदनंतर आदित्यप्रिया संघाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विनंती परेश इलेव्हन संघ या.